पुण्यातल्या एकता नगरमध्ये आता झालेल्या नुकसानाचे पंचनामे केले जात आहेत। एबीपी माझानं बातमी दाखवल्यानंतर तातडीनं अधिकाऱ्यांनी एकता नगरमध्ये आता धाव घेतलेली आहे। राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांची पंचनामा करण्यासाठी 8 पथकं दाखल झालेली आहेत। एबीपी माझानं बातमी दाखवल्यानंतर तातडीनं प्रशासनाला खडबडून जाग आली। अधिकारी तातडीनं घटनास्थळी पोहोचले। एकता नगरमध्ये त्यांनी धाव घेतली आणि पंचनामे करायला सुरुवात केली आहे। एकता नगर ज्या ठिकाणी काल 15 फूट इतकं पाणी साचलेलं होतं, आता पाणी ओसरल्यानंतर या ठिकाणी स्वतः राज्य सरकारचे जे टीम आहे पंचनामे करण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेली आहे। लोकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि या ठिकाणी आता टीम पोहोचलेली आहे आणि पंचनाम्यांना सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी काही अधिकारी आहेत, आपण थेट त्यांच्याशी बोलूयात। नक्की परिस्थिती काय आहे आणि कशा पद्धतीने पंचनामे सुरू केलेले आहेत आणि याला एक म्हणजे पद्धत काय असते। सर, पंचनामा करताय तुम्ही, किती टीम्स एकूण या ठिकाणी आलेले आहेत आणि कशा पद्धतीने पंचनामा असतो? नमस्कार, मी आम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आमची पथकं नेमलेली आहेत आणि आता इथं 8 पथकं नेमलेली आहेत एकता नगरमध्ये आणि शिवनेमध्ये। तर आता आम्हाला पंचनामा, आम्ही प्रत्येक फ्लॅट असेल किंवा दुकानं असतील जिथं जिथं पाणी गेलेलं आहे, जिथं जिथं नुकसान झालेलं आहे त्यांचं पंचनामा करून आणि त्यांचा त्या मालकाचा जबाब घेऊन प्रशासनाला सादर करणार आहे। साधारण हे फॉर्म कसं असतं तुम्ही भरताय, आम्हाला सांगा जरा, म्हणजे लोकांना इथं कळेल की कशा पद्धतीने त्यांचं नुकसान झालंय, कशा पद्धतीने त्यांनी माहिती द्यायची आणि काय काय तिथं त्यांना मिळणार आहे। ओके, जो पंचनामा आहे त्याच्यामध्ये त्या मालकाचं नाव आहे, त्याचं दुकान होतं का त्याचा फ्लॅट होता आणि त्याच्यामध्ये काय काय मटेरियल होतं आणि ते अंदाजित किती रुपयाचं होतं, हा आहे पंचनामा। आणि जबाबामध्ये जबाब जो आहे त्याच्यामध्ये थोडंसं डिटेल आहे की नुकसानीमध्ये समजा अन्नधान्याचं नुकसान किती आहे, कपडे किती आहेत, इलेक्ट्रॉनिक वस्तूंचं काय नुकसान आहे, कागदपत्रांचं काय नुकसान आहे, असा हा जबाब आहे। असं एकंदरीत पंचनामानी जबाबाचं स्वरूप आहे। सर, आता या दुकानामध्ये तुम्ही आलात, या दुकानामध्ये संपूर्ण नुकसान झालेलं आहे। खरं तर तुम्ही बातमी बघून आलात म्हणले? हो, सकाळीच मी तुमची एबीपी माझाला बातमी बघितली होती आणि त्याच दुकानात आता मी पंचनाम्यासाठी उभा आहे। सर, साधारण काय किती नुकसान झालंय तुम्ही जे बघताय, यांना मोबदला मिळताना यांना काय काय विचारात घेतलं जाईल आणि कशा पद्धतीने त्यांना मोबदला मिळेल? आता ह्यांचं हे किराणा मालाचं दुकान होतं, त्याच्यात किराणा मालाच्या वस्तू होत्या, आईस्क्रीम होतं आणि डेअरी प्रॉडक्ट्स होते असं त्यांनी आता मालकाने सांगितलं आहे। त्यांचं दुकान पूर्ण काल पाण्याखाली होतं, साधारण 8 ते 10 लाख रुपयांचं नुकसान आहे असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे। आपण त्याप्रमाणे पंचनामे जबाब करत आहोत। जे काय म्हणजे त्याचा परतावा जो मिळणार आहे तो उद्या शासनाच्या नियमानुसार मिळेल। म्हणजे अनेक फ्लॅटमध्ये सुद्धा पाणी होतं, त्या फ्लॅटमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही पंचनामे करणार आहात? हा, करणार आहात, बरोबर आहे। म्हणजे तिथं काय काय मिळणार आहे त्यांना? तिथं पण असं त्यांचं जे ज्या वस्तूंचं नुकसान झालेलं आहे त्याचं आपण रिपोर्टिंग करणार आहे आणि त्याच्यानुसार मग शासन जे ठरविल ते त्यांना मिळेल। अगदी सर, आपण बघू शकतो हे सुद्धा सोबत अधिकारी आहेत, सगळं पद्धतीने ते पंचनामा या ठिकाणी करतायत, माहिती घेत आहेत आणि आपण बघू शकतो पंचनाम्यांना सुरुवात झालेली आहे। अर्थातच लोक सकाळपासून या ठिकाणी प्रश्न उपस्थित करत होते, मोठं नुकसान झालेलं आहे आणि मागणी करत होते की पंचनामे केले जावेत जेणेकरून सरकारकडून त्यांना मदत या ठिकाणी मिळेल। आणि आता या ठिकाणी राज्य सरकारचे हे सगळे जे कर्मचारी आहेत ते पोहोचलेले आहेत आणि इथं त्यांनी पंचनामे करायला सुरुवात केलेली आहे। आणि जसं त्यांनी सांगितलं की सगळ्यांकडून अशा पद्धतीने फॉर्म भरून घेतले जात आहेत आणि सगळ्यांना प्रयत्न असेल की त्यांचे पंचनामे करून त्यांना मोबदला मिळावा। तर दुसऱ्या बाजूला आता इथं ज्या पद्धतीने सगळं अस्तव्यस्त आहेत त्यांच्या मदतीसाठी देखील आर्मीची टीम या ठिकाणी आहेत, ते देखील या ठिकाणी फोटो काढतायत, ते देखील रिपोर्ट करतायत आणि लोकांना जाऊन ते मदत देखील करतायत या ठिकाणी। अशी परिस्थिती सध्या पुण्यातील या सगळ्या सिंहगड रस्त्यावर जिथं जिथं पाणी साचलेलं होतं तिथं आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।